कोल्हापुर सांगली क्षेत्र में ज्वेलरी दुकानों को निशाना बनाने वाले एक संगठित गिरोह को पुलिस ने आखिरकार दबोच लिया। एफआईआर क्रमांक 210/2025 के तहत धारा 306, 317, 2, 3, 5 में दर्ज मामले में शुरुआत में दुकान में कर्मचारी के रूप में काम करने वाला सचिन सीसीटीवी फुटेज में सोने का टुकड़ा चुरा कर भागते हुए दिखाई दिया। जांच आगे बढ़ाते हुए पुलिस ने इचलकरंज से वैभव मालगावे को पकड़ा और उसकी जानकारी के आधार पर जगन्नाथ जाविर से 55 ग्राम सोना बरामद किया। इसके बाद वांछित आरोपी प्रशांत मुरिक को सातारा से हिरासत में लेकर 50.3 ग्राम सोना जब्त किया गया। पूरे रैकेट का मास्टरमाइंड चेतन जाविर होने का खुलासा हुआ। मोबाइल लोकेशन ट्रैक कर उसे जत तालुका से पकड़ा गया और उसके पास से 37.3 ग्राम सोना बरामद हुआ। जांच में चौंकाने वाला तथ्य सामने आया है कि यह गिरोह विभिन्न राज्यों की ज्वेलरी दुकानों में कर्मचारी बनकर घुसता था और मौका मिलते ही सोना चुराकर फरार हो जाता था। पुलिस शेष माल की तलाश जारी रखे हुए है। सदर गुन्ह्याचा तपास PSI रमीज शेख यांनी केलेला असून यामध्ये आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये वैभव भाऊसाहेब मालगावे, जगन्नाथ प्रकाश जावीर, चेतन प्रकाश जावीर, प्रशांत नानसो मोळीक हे सर्व आरोपी जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आहे। यांची मोडस अशी आहे की संपूर्ण भारतभरात जे सोन्याचे व्यापारी असतात, सोना चांदीचे व्यापारी ज्वेलर्स असतात, त्यांच्याकडे नोकरी करणे, विश्वास संपादन करणे आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांच्याकडे जो सोन्या किंवा चांदीचा मुद्देमाल असो तो चोरून त्याची विल्हेवाट लावणे, आपसामध्ये वाटून घेणे अशी ती मोडस होती। यामध्ये तांत्रिक तपास करून PSI आमचे जे PSI आहेत रमीज शेख त्यांनी उत्तमरित्या तपास केलेला आहे आणि अद्यापपर्यंत 155 ग्रॅम म्हणजे जवळपास 16 लाखाचा मुद्देमाल आम्ही रिकव्हर केलेला आहे। सदर आता आमच्या कस्टडीमध्ये चेतन प्रकाश जावीर हा आरोपी ताब्यामध्ये आहे। माननीय न्यायालयाने त्याचा 3 दिवस, सुरुवातीला 2 दिवस आणि त्यानंतर 3 दिवस असा 5 दिवस आम्हाला PCR मंजूर केला होता। त्या दरम्यान आम्ही सदरचा हा सर्व मुद्देमाल या 4ही आरोपीकडून रिकव्हर केलेला आहे। आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अजून एक आरोपी आम्हाला पाहिजे आहे, त्याचं सुद्धा नाव निष्पन्न झालेलं आहे, परंतु आम्ही लवकरच त्याला अटक करू, त्याच्याकडून उर्वरित मुद्देमाल पण आम्ही रिकव्हर करू। आतापर्यंत एकूण 16 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। चेतन जावीर याच्याकडून एकूण 37.3 ग्राम अंदाजे 4,50,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे।